नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर सराव प्रश्नांचे भाग 3 या ठिकाणी घेऊन येत आहोत। पूर्णतः पीओक्यू वर आधारित असणार आणि याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते टीईटी मध्ये जे काही वारंवार येणारे प्रश्न आधारित ते या ठिकाणी प्रश्नसंच आपले असणार आहेत। बघा, तर पहिले 1-2 प्रश्नसंच या ठिकाणी आपण काही चॅनल ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता जे नवीन विद्यार्थी असतील ते। आणि चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला आपण नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील। या ठिकाणी पहिला या ठिकाणी प्रश्न आपण याच्या पूर्वी काय केले, प्रश्न 89 प्रश्न घेतलेले आहेत। या ठिकाणी बघा, 5व्या वर्गात 90वा प्रश्न, 5व्या वर्गात न्यून दृष्टी असणाऱ्या बालकाला डॅडॅश या ठिकाणी सांगितले। काय न्यून दृष्टी असणाऱ्या बालकाला 4 ऑप्शन दिलेत बघा। निम्न दर्जाचे कार्य केले तरी क्षमा करणे योग्य आहे। दुसरा भाग या ठिकाणी त्याच्या दैनंदिन कार्यामध्ये त्याच्या आई वडील व मित्रांनी मदत केली पाहिजे। वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी। तिसरा व ऑडिओ सीडीच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करावे। वर्गात सांगितले म्हणजे वर्गात संदर्भात असणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बरोबर। तर निम्न दर्जाचे पहिला जाणार, दैनंदिन जीवनात संदर्भात येणार नाही, ते वर्गाचा आहे त्यामुळे वर्गाचा तुमच्या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे। पण वर्गात विशिष्ट वागणूक द्यावी, विशिष्टचा आहे का विषय नाही बघा। तर सर्वात मोठा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी आपण लास्ट 2 लेक्चर मध्ये बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की समजा एखादा गोष्ट माहितच नसेल त्यावेळेस सुद्धा काय करायचं, माहितच नसेल पूर्ण ब्लँक असेल त्यावेळेस काय करायचं, तुम्ही या पद्धतीची ट्रिक तुम्ही या ठिकाणी वापर करायची की मोठा ऑप्शन असलेला तुम्ही या ठिकाणी मारा, ठीक आहे। वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी व ऑडिओ सीडीच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करणे, या ठिकाणी तुमचा हा 3 नंबरचं उत्तर बरोबर असेल बघा, 90ला 3। पुढचा पहा, या ठिकाणी प्रश्न 91, वर्गात विद्यार्थ्याची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी डॅडॅश उचित असावे, काय असावे बघा, फलक लेखन असावे, चर्चा करणे आणि काही गोष्ट सांगणे, आणि चौथा कुठला असेल ठिकाणी तुमचा प्रश्न विचारणे, प्रश्न विचारण्याचा असावे, कारण का विद्यार्थ्याला सुद्धा आपण सामावून त्यामध्ये घेतो असं त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या। विद्यार्थी सुद्धा काय प्रश्न विचारणे काय होतात, पूर्ण लक्षपूर्वक या ठिकाणी काय वर्गामध्ये लक्ष देऊ शकतात। वर्गात रुची त्यांची काय निर्माण होते प्रश्न विचारल्याने। 4 नंबर 91चं 4 नंबर उत्तर असेल तुमचं। 92 विद्यार्थ्याचे विद्यालयात खेळणे का उचित आहे, त्याला शारीरिक रूपाने सशक्त बनवण्यासाठी, ते शिक्षकाचे काम सोपे करते। तिसरा भाग ते वेळ घालवण्यासाठी उपयुक्त आहे, ते सहकार्य व शारीरिक संतुलनाच्या ठिकाणी विकास करेल। 4 नंबर तुमच्या ठिकाणी बरोबर असेल की सहकार्य व शारीरिक संतुलनाच्या ठिकाणी विकास करेल। पुढे पहा, ठिकाणी 93 प्रश्न, कुटुंब हे डॅडॅश एक साधन आहे। कुटुंब काय औपचारिक अनौपचारिक साधन आहे। औपचारिक शिक्षणाचे नंतर बिगर औपचारिक शिक्षणाचे नंतर काय दूरस्थ शिक्षणाचे या ठिकाणी आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी काय बघा, या ठिकाणी 93ला तुमचं एक उत्तर या ठिकाणी येईल, लक्षात काय अनौपचारिक शिक्षणाच्या ठिकाणी कुटुंब हे साधन आहे। पुढे पहा 94, डॅडॅश एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य विकसित करू शकतो, काय करू शकतो, सामाजिक मूल्य विकसित करू शकतो। पहिला बघा, थोर व्यक्तीच्या बाबतीत माहिती देऊन शिस्तीची अनुभूती विकसित करणे, आणि तिसरा कुठला आदर्श वर्तणुकीने, आणि चौथा कुठला त्यांना चांगल्या गोष्टी सांगून। काय विचारले, एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्य कुठल्या आदर्श वर्तणुकीने या ठिकाणी काय त्या गोष्टी करू शकतो, म्हणजे काय असेल तुमच्या या ठिकाणी 94ला 3 नंबर या ठिकाणी बरोबर असेल, लक्षात घ्या। प्रत्येक वेळेस मी जे सांगितले त्या गोष्टी असतात, ठीक आहे, तुम्हाला जी माहिती असेल तर त्यावेळेस ते द्यायचंच बरोबर। जे काहीच माहित नाही काहीतरी मारण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, मोठा ऑप्शन किंवा लांबचा ऑप्शन या ठिकाणी मारत चला, 3-4 नंबरचा असा तुम्ही ऑप्शन मारत चला, ठिकाणी काहीच माहित नसेल तर त्यावेळेस। पुढचा, एका शिक्षकासाठी सर्वात महत्वाचे काय असते, एका शिक्षकासाठी सर्वात महत्वाचे काय असते, वर्गात शिस्त कायम ठेवणे, वर्गात वेळबद्ध असणे, विद्यार्थ्याच्या समस्या दूर करणे, आणि काय एक सुवक्ता असणे। काय असते या ठिकाणी बघा, विद्यार्थ्याच्या समस्या या ठिकाणी जे काय असतील ते काय दूर करणे या शिक्षका सर्वात महत्वाचे असते, लक्षात घ्या। पुढचं पहा, ठिकाणी फलक लेखन हे शैक्षणिक साधनाच्या कोणत्या समूह अंतर्गत केले आहे, लक्षात घ्या। श्राव्य साधन, दृक साधन, नंतर काय दृक श्राव्य साधन यापैकी नाही, कुठला असेल लक्षात घ्या तुम्ही बघा। 96ला या ठिकाणी काय येईल बघा, 2 नंबर येईल, 96ला 2 नंबर येईल, म्हणजे काय दृश्य दृक साधन या ठिकाणी येईल, लक्षात घ्या उत्तर तुमचं, म्हणजे फलक शैक्षणिक साधनाचा समूह दृश्य दृक या ठिकाणी येईल, लक्षात घ्या। पुढे पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न 97,
97 प्रश्न बघा, खालीलपैकी काय अध्यापन कौशल्याच्या संबंधित आहे? काय विचारले? खालीलपैकी काय अध्यापन कौशल्याच्या संबंधित आहे? पहिला प्रश्न फलक लिखाण करणे, दुसरा प्रश्न प्रश्नांना सोडवणे, तिसरा प्रश्न बघा प्रश्न विचारणे, आणि चौथ्या ठिकाणी वरीलपैकी सर्व. अध्यापन कौशल्याचे काय असते? फलक लिखाण करणे, प्रश्नांना या ठिकाणी सोडवणे, आणि या ठिकाणी काय प्रश्न विचारणे. म्हणजे तुमचे चारी चार या ठिकाणी मिळतील. म्हणजे काय वरीलपैकी सर्व तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. लक्षात काय वरीलपैकी सर्व बरोबर असेल. 97 4. 98 पहा या ठिकाणी, जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतात त्यांना डॅश असे विचारले. ते 4 ऑप्शन दिलेत. वर्ग संपल्यानंतर शिक्षकांना भेटण्याचा सल्ला द्यावा, वर्गातील चर्चेत सहभागी होण्यास प्रोत्साहन करावे, सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन करावे, आणि स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यास प्रोत्साहित करावे. लक्षात घ्या काय असेल तुमच्या ठिकाणी? तर सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणे तुमच्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असेल. लक्षात घ्या. पुढचं बघा, किंडरगार्टेन या शैक्षणिक प्रणालीचे प्रतिपादन डॅडॅशने केलेले आहे. कोणी केलेले बघा? टी.पी. नन, नंतर स्पेसर, नंतर कोण? फ्रोबेल, नंतर कोण? मोटेन्सरी. या ठिकाणी हे 4 तुमचे काय दिलेत? वेगवेगळे ऑप्शन तुमचे दिलेत बघा. तर कुठला असेल त्याचा? फ्रोबेल काय केले? किंडरगार्टेन या शैक्षणिक प्रणालीचे प्रतिपादन काही फ्रोबेल यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या. पुढच्या ठिकाणी 100वा, एका बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आले नाही अशा स्थितीत बालकाकडे दुर्लक्ष कराल, पालकास पत्र लिहाल, तुम्ही स्वतः त्यांना भेटाल आणि काय बालकाला शिक्षा द्याल. काय कराल तुम्ही ठिकाणी? तर तुम्ही स्वतः त्यांना भेटाल. म्हणजे कोणाला? पालकांना या ठिकाणी भेटाल. मग 3 नंबर तुमचं 100 3 नंबर ऑप्शन तुमचं बरोबर असेल. लक्षात घ्या. पुढच्या ठिकाणी 101 प्रश्न, तुम्ही एक अंतरसंक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवाल असा प्रश्न विचारलाय. 4 ऑप्शन पहा. तर त्याला पहिल्या रांगेत बसवाल व त्यावर काय कडक नियंत्रण ठेवाल, त्याची वर्गातील एका कोपऱ्याची जागा निश्चित करून त्याला बसण्यास सांगाल, त्याला फळा स्वच्छ करण्यासारखे काम द्याल, यापैकी कोणतेही नाही. म्हणजे अतिसंक्रिय मुलाला योग्य दिशा कोणत्या प्रकारे दाखवाल? तर त्याला फळा स्वच्छ करण्यासारखे काम या ठिकाणी द्याल. लक्षात घ्या. तुमचं असेल त्याला फळा स्वच्छ करण्यासारखे काम द्याल. 101 ला काय 3 नंबर असेल. असेल वेगवेगळ्या समजाती काय म्हणतात? वेगवेगळ्या समजातीय समूहाच्या व्यक्तिप्रती बालकाची अभिवृत्ती डॅडॅश आधारित असते. काय असते? डॅडॅश आधारित असते. कोणची बाजू? वेगवेगळ्या समजातीय समूहाच्या व्यक्तिप्रती बालकाची काय अभिवृत्ती त्याच्या पालकाच्या अभिवृत्तीवर असते, त्याच्या समवयस्क समूहाच्या अभिवृत्तीवर, दूरदर्शनच्या प्रभावावर, आणि चौथा भाग त्याच्या भावंडाच्या प्रवृत्तीवर असते. म्हणजे कुठला असेल तुमच्या ठिकाणी? त्याच्या पालकाच्या अभिवृत्तीवर या ठिकाणी काय आधारित असेल. म्हणजे वेगवेगळ्या समजातीय समूहाच्या व्यक्तीप्रती बालकाच्या अभिवृत्ती त्याच्या पालकावर अभिवृत्तीवर आधारित असते. लक्षात घ्या. म्हणजे 1 नंबर ऑप्शन तुमचा बरोबर असेल. तुमच्या नेक्स्ट बा, तुमच्या वर्गात एक मतिमंद विद्यार्थ्याला बसवण्याचे सांगण्यात आले असता तुम्ही काय कराल बा? पुढं त्याला आपली विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यास नकार द्याल असं होईल. काही ठिकाणी बघा असे होणार नाही. नकार. मुख्याध्यापकांना त्याला मतिमंद विद्यार्थी वर्ग म्हणून नियोजित वर्गातील मुलासोबत बसवण्यास सांगाल असं होईल. काही ठिकाणी मतिमंद विद्यार्थी वर्ग म्हणून असं सुद्धा होणार नाही. लक्ष द्या. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत तुम्ही शिकाल की त्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवलं जाईल. बघा 103 ला काय असेल? 3 नंबर या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल. लक्ष द्या. तर चौथा तुमच्या ठिकाणी नसणार. मग 3 नंबर उत्तर 103 ला 3 नंबर बरोबर असेल. पुढचं बघा ठिकाणी 104 वा, एक शिक्षक साधन संपन्न असला पाहिजे. याचा अर्थ काय असतो बघा ठिकाणी? त्याच्याकडे संपदा असावी जेणेकरून त्याला शिक्षण देण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याचा उच्च अधिकाऱ्याशी संपर्क असावा. त्यांना आपल्या विद्यार्थ्याच्या समस्या सोडवण्याचे पर्याप्त ज्ञान असावे. विद्यार्थ्यामध्ये त्याची प्रसिद्धी असावी. म्हणजे कुठला असेल बघा? एक शिक्षक साधन संपन्न असला पाहिजे म्हणजे त्यांना आपल्या विद्यार्थ्याची समस्या जी काय असतात सोडवण्याची पर्याप्त ज्ञान असावे त्याच्यापाशी. पाय ठिकाणी 105 पहा, बालकाचे भावनात्मक समायोजन डॅडॅश प्रभावी असते. काय असते बघा? व्यक्तिमत्वाची निर्मिती, नंतर वर्गातील अध्ययन, नंतर बघा शिस्त, तिसरा चौथा कुठला? वरीलपैकी सर्व.
बालकाचे भावनात्मक समायोजन कुठलं पाहिजे? व्यक्तिमत्वाची निर्मिती, दुसरा वर्गातील अध्ययन आणि काही शिस्त, या प्रकार त्यांच्यामध्ये सर्वच तुमच्या ठिकाणी ऑप्शन म्हणजे वरले सर्व ऑप्शन बरोबर असेल, तुमच्या सर्वच गुण पाहिजेत. 106 बघा, सध्याच्या लहान मुलाच्या दृष्टिकोनाबाबत डॅडॅश अशी मान्यता आहे. कशी मान्यता आहे बघा? पहिला ऑप्शन, अनेक प्रकारे बालके ही प्रौढाच्या बरोबर असतात. युवकापेक्षा बालकांना उत्तम मानले जाते. लहानपण हे मूलत प्रतीक्षेचा कालावधी असतो. लहानपण हे काय? लहानपण हे वाढ व परिवर्तन याची काय सांगड असते, लक्षात घ्या. सध्याच्या लहान मुलाच्या दृष्टिकोनाबाबत कोणती मान्यता आहे ठिकाणी बघा? कशी मान्यता आहे? लहानपण हे वाढ व परिवर्तन याची सांगड आहे. 106 ला ठिकाणी तुमचं 4 नंबर उत्तर बरोबर असेल, लक्षात घ्या. पुढे ठिकाणी 107 पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उत्तम वाचन चाचणी देण्यासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना सर्वोत्तम सल्ला दिला जातो की मुलांनी ही चाचणी महत्वपूर्ण आहे, त्यामुळे मुलांनी त्याच्या परीने उत्कृष्ट प्रयत्न करावे. दुसरा ठिकाणी पूर्वीच्या चाचणी परीक्षेच्या प्रमुख प्रश्नांना चिन्हित करावे. पूर्वीच्या चाचणी परीक्षेच्या प्रमुख प्रश्नांना चिन्हित करावे. विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तर देण्याची परवानगी द्यावी. तिसरा, निम्न दर्जाच्या वाचकाचा प्रशिक्षण द्यावे. काय? निम्न दर्जाच्या वाचकांना प्रशिक्षण द्यावे, ज्यामुळे उर्वरित सर्व मुले चांगले कार्य करतील. चौथा ठिकाणी परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे, त्याच्यासारख्या प्रश्नाचा सराव करून घ्यावा. कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा? तर पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उत्तम वाचन चाचणी देण्यासाठी शिक्षकांना सर्वोत्तम सल्ला कुठला द्याल? तर परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे, त्यासारख्या प्रश्नाचा सराव करून घ्यावे. ज्या पद्धतीने आता चालू आहे ते आपलं बघा. 107 पुढे ठिकाणी थोडे प्रश्न आहेत अजून. असंघटित घरातून आलेले बालक या समस्याचा अनुभव घेतात. कुठल्या समस्या बघा ठिकाणी? स्वनिर्मित प्रकरण, स्वतंत्रपणे अध्ययन, तिसरा कुठला? नियोजित निर्देश, आणि चौथा कुठला आले? स्वाध्याय पुस्तक्या. असंघटित घरातून आलेले बालक या समस्याचा अनुभव घेतात. कुठल्या ठिकाणी बघा? तुमचा स्वतंत्रपणे या ठिकाणी तुमचं अध्ययन हे उत्तर तुमचं बरोबर असेल. कुठलं? स्वतंत्रपणे अध्ययन चा अनुभव घेतात. पुढे 109 ला, तुम्हाला असे दिसून आले की एक बालक बुद्धिमान आहे, तर तुम्ही त्याला संतुष्ट असाल. त्याबाबत कसं असाल? संतुष्ट असाल. नेक्स्ट बघा, त्याला अतिरिक्त गृहपाठ देणार नाही. त्याला अतिरिक्त गृहपाठ देणार नाही असं होईल का? होणार नाही. पुढे बघा, तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने मार्गदर्शन करून प्रेरित कराल. लक्षात घ्या. म्हणजे कुठला 3 नंबर तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. लक्षात घ्या. पुढे, त्याच्या पालकांना त्याच्या बुद्धिमत्तेची माहिती द्याल. चौथा येईल का? नाही. कुठला? 3 नंबर तुमच्या ठिकाणी असेल. मग तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने मार्गदर्शन करून प्रेरित कराल त्याला. बघा पुढे प्रेरित कराल. 110 प्रश्न बघा ठिकाणी. पुढे, जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशा वेळी तुम्ही त्यांना अध्ययन काय कराल? बघा, त्यांना अध्ययन करण्यास बंधन घालाल. त्या विद्यार्थ्यांना वर्ग सोडून जाण्यास सांगाल. त्यांनी व्यवस्थित अध्ययन करण्याची सूचना द्याल. त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी सांगाल. काय? त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी या ठिकाणी सांगाल. म्हणजे कुठला? 4 नंबर तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. पुढे पाय ठिकाणी, खेळण्याची वय डॅड्या संदर्भित करते. काय? खेळण्याची वय डॅड्या संदर्भित करते. म्हणजे पूर्व बालावस्था, नंतर उत्तर बालावस्था, शिशुअवस्था, नंतर कुठलं वरीलपैकी सर्व असे दिले. लक्षात. कुठला असेल? खेळण्याची अवस्था म्हणजे कुठलं असतं? पूर्व बालावस्था असते. लक्षात. म्हणजे 1 नंबर तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. लक्षात. पुढे 12वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते पूर्व बालावस्थेचे वैशिष्ट्य नाही? कुठलं वैशिष्ट्य नाही? समूहात राहण्याची अवस्था, अनुकरण करण्याची अवस्था, तिसरा कुठला? प्रश्न विचारण्याची अवस्था, चौथा कुठला? समवयस्काशी खेळण्याची अवस्था. पूर्व बालावस्था कुठला? समवयस्काशी या ठिकाणी नसणार आहे. कुठला असणार? समूहात राहण्याची अवस्था, अनुकरण करण्याची अवस्था, आणि तिसरा कुठला? प्रश्न विचारण्याची अवस्था. या ठिकाणी तुमचे 3 येतील, पण येत नाही असं विचारलं, त्यामुळे कुठला? 12ला 4 तुमचे उत्तर बरोबर असेल. लक्षात. पुढे 13वा, उत्तर बालावस्थेत बालके भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्वातील बदल परिवर्तन समजू शकतात? कुठलं?
द्रव्यमान, नंतर काय द्रव्यमान व संख्या, नंतर तिसरा संख्या, चौथा कुठला असेल द्रव्यमान, संख्या आणि काय क्षेत्रीय. या ठिकाणी जास्त या ठिकाणी दिली, त्यामुळे तुमचा ऑप्शन या ठिकाणी कुठला असेल 113 या ठिकाणी 4 असेल. लक्षात घ्या. अशा प्रकारे सुद्धा उत्तर या ठिकाणी बऱ्यापैकी बरोबर येतातच. लक्षात घ्या. कुठलं द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्रीय उत्तर बरोबर असेल भौतिक स्थितीमध्ये. पुढे पहा ठिकाणी 114, 114, 15 आणि 16 या ठिकाणी काय 3 राहिले आहेत बघा आपले प्रश्न. विकास म्हणजे काय? 14 बघा. विकास म्हणजे काय? डॅडॅश होय. परिवर्तनाची उत्तरोत्तर शृंखला. दुसरा भाग अभिप्रेरणेच्या परिमाणास्वरूप परिवर्तनाची उत्तरोत्तर शृंखला. तिसरा पहा अभिप्रेरणा व अनुभवाद्वारे होणारी परिवर्तनाची शृंखला. चौथा पहा ठिकाणी परिवक्ता व अनुभवाद्वारे होणारी परिवर्तनाची शृंखला. असे ठिकाणी 4 ऑप्शन दिलेत. तर विकास म्हणजे काय असतं या ठिकाणी तिसरा ऑप्शन बरोबर असेल तुमचा. अभिप्रेरणा व अनुभवाद्वारे होणारी परिवर्तनाची शृंखला या ठिकाणी बरोबर उत्तर असेल तुमचं. लक्षात घ्या. पुढे 15 पहा ठिकाणी विकासासाठी संबंधित खालीपैकी कोणते विधान सत्य नाही? बघा विकासासाठी संबंधित खालीपैकी कोणते विधान सत्य नाही? कोणते? पहिला बघा विकासाच्या प्रत्येक अवस्थेत स्वतःचे धोके असतात. काय असतात? विकासाच्या प्रत्येक अवस्थेत स्वतःचे धोके असतात. लक्षात घ्या. नाही असे ते तुमचं बरोबर आहे. विकास उत्तेजित प्रेरित करीत नाही. विकास उत्तेजित प्रेरित करणं असं होईल का? होणार नाही. हेच उत्तर या ठिकाणी 2 नंबर बरोबर असेल. 15-2. तिसरा तरी पहा विकास सांस्कृतिक परिवर्तनाने प्रभावित असतो. हे बरोबर आहे. विकासाच्या प्रत्येक अवस्थेत स्वतंत्र वैशिष्ट्ये असतात. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कोणते विकास संबंधित नाही. तिसरा दुसरा नसणार आहे तुमचा. विकास उत्तेजित प्रेरित करत नाही, चांगले करत असतो. 16 पार्ट लास्ट आहे. खालीपैकी कोणते विकास कार्य उत्तर बाल्यावस्थेशी संबंधित नाही असं विचारलं त्यांनी. तर पहिला सामान्य खेळासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याला शिकवणे. दुसरा पहा पुरुषत्व व स्त्रीत्वाची सामाजिक भूमिका प्राप्त करणे. तिसरा वैयक्तिक आत्मनिर्भरता प्राप्त करणे. आणि चौथा त्यांना समवयस्क मुलासोबत राहायला शिकवणे. कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा. तर 16 2 नंबर तुमचा बरोबर असेल. पुरुषत्व स्त्रीत्वाची सामाजिक भूमिका प्राप्त करणे या ठिकाणी तुमचं 2 नंबर उत्तर असेल. म्हणजे ते नाही, म्हणजे कुठला विकास कार्य उत्तर बाल्यावस्थेशी संबंधित नाही. मग इतर 3 या ठिकाणी तुमचे आहेत ऑप्शन. लक्षात घ्या. या ठिकाणी अत्यंत महत्वाचा प्रश्न संच होता, ते आपण भाग 3 मध्ये घेतलेला. असे बरेच अजून 3, 4 सुद्धा काही, नंतर 4, 5, 6 सुद्धा म्हणजे पुढचे जे भाग आहेत ते सुद्धा लवकर चॅनलला या ठिकाणी येतील. तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकताच त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील. लक्षात घ्या. थँक्यू.